नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल, आवाज सर्वसामान्य जनतेचा। आज आपण उमरखेड तालुक्यातील परजना येथील महादेव टेकडीवरील महादेव मंदिर परिसरात आलेलो आहे आणि आपण या ठिकाणी पाहू शकता, तुळस लावा आणि पर्यावरण वाचवा यासाठी तरुण भारत शताब्दी वर्ष श्री नरकेसरी प्रकाशन अमृत महोत्सवी वर्ष विशेष उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबविण्यात येत आहे। आणि श्रावण मासाच्या पवित्र वातावरणात आणि गोकुळ अष्टमीच्या मंगल मुहूर्तावर तुळशीचे रोपण व तुळशीचे वाटप या ठिकाणी करण्यात आलेले आहे। तुळशी रोपाचे वाटप सौ उज्ज्वला किसनराव वानखेडे, सौ अनुजा नामदेवराव ससाने आणि सौ निधिताई नितीन भुतडा या महिलांनी या परिसरातील अनेक महिलांना तुळशी रोपाचे वाटप केलेले आहे आणि पाहूया त्यांची प्रतिक्रिया। नमस्कार। आज जे कार्यक्रम चालू आहे आपला तुळशी वाटपचा, ते लेडीज आहे त्यांना काय सांगायचं? नमस्कार। सर्वप्रथम आम्ही परजाना येथील महादेव मंदिराला साष्टांग नमस्कार करतो आणि सौभाग्य समजतो की आज आम्हाला तुळशी रोपणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने विजय भैया आडे तसेच आमचे वाघमारे भैया यांच्या सहकार्याने खरंच खूप छान आयोजन इथे झाला कार्यक्रमाचा। आणि तुळशीचं महत्व हे सगळ्यांना पुरातन काळातून माहिती आहे, पण त्याचबरोबर आज नवीन पिढी किंवा आम्ही ज्या आहो लेडीज, परंतु म्हणजे मकांच्या संस्कृतीमुळे तुळशीचं कुठेतरी महत्व सगळ्यांना ह्या न्यू जनरेशनला माहीत नाही होत आहे। त्याचं महत्व आज आमच्या आडे भैयांनी पटवून दिलं। त्याचबरोबर सगळ्यांचे मी आभार व्यक्त करते। महादेव संस्थानचे सुद्धा परजाना यांच्याकडे भजन मंडळी सगळे आम्हाला भेटायला आल्या आणि सगळे सहकारी आमच्या सहकार्याचे, त्या निमित्ताने सगळ्यांचे धन्यवाद। आज परजाना येथे महादेव संस्थानला भेट दिली असता इथे तरुण भारतच्या वतीने दत्तात्रय काळे व श्रीमान दत्तात्रय काळे व विजय आडे आणि यांनी असा तुळशी रोपणाचा कार्यक्रम अत्यंत चांगल्या रीतीने पार पडला। तसेच या परजना गावचे संस्थानचे आमचे पत्रकार बंधू विजय वाघमारे गजानन वाघमारे भाऊ यांनी सुद्धा या कार्यक्रमात अत्यंत मोलाचे कार्य केले। तसेच या संस्थांमध्ये इथे हा कार्यक्रम पाहून खूप चांगलं वाटलं। देवी लक्ष्मी, तुळशीचं रोप हे लक्ष्मीचं रूप मानलं जातं आणि लक्ष्मी ही कृष्णाला प्रिय आहे आणि लक्ष्मी सर्वांनाच प्रिय आहे। म्हणून पुरातन काळापासून तर आज तागायतपर्यंत लक्ष्मीची पूजा आपण आधी दारात तुळशीच्या रूपाने करतो। हे वातावरणाच्या दृष्टीने ऑक्सिजन निर्माण करणारे एक महत्वाचं एक वृक्ष आहे आणि त्यामुळे या वृक्षारोपणाचा म्हटल्यापेक्षा वृक्षदानाचा कार्यक्रम तुळशीचं रोप देऊन अत्यंत चांगल्या रीतीनं तरुण भारतच्या वतीने पार पाडला। आणि या कार्यक्रमासाठी इथे परजाना येथील सर्व गावस्थ मंडळी, आजूबाजूच्या गावावरून आलेली सर्व मंडळी, या सर्वांनी यामध्ये चांगल्या रीतीने सहभाग घेतला। या सर्वांचे मी इथे आभार मानते आणि माझे 2 शब्द संपवते। आज या ठिकाणी माझ्यासोबत आहेत तरुण भारतचे पत्रकार आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांनी हे उपक्रम तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी तरुण भारतच्या वतीने राबविण्यात आलेले आहेत। त्यांच्याकडून पाहूया की त्यांनी कोणकोणते उपक्रम राबविले आहेत ते। नरकेसरी प्रकाशन लिमिटेड नागपूर, तरुण भारतचं यावर्षी शेतकीय वर्ष आहे आणि शेतकीय वर्ष असल्यामुळं मंदिर स्वच्छता अभियान, तुळस वाटप आणि वृक्षारोपण असे संयुक्त कार्यक्रम नरकेसरी प्रकाशनच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्रभर करण्यात येत आहेत। त्याचंच औचित्य साधून आज परजाना येथील महादेव मंदिरावर तुळस रोप वाटपाचं त्या ठिकाणी कार्यक्रम आम्ही ठेवला होता। हा कार्यक्रम येथील महिला मंडळांनी, परजाना येथील मंदिराचे संचालक अध्यक्ष यांनी आम्हाला या ठिकाणी खूप मोठं सहकार्य केलं। तुळस रोपणाच्या कार्यक्रमाचा उद्देश हा आहे की वातावरणातील प्रदूषण कमी होते, प्रदूषण कमी होऊन शुद्ध हवा प्रसारित करण्याचं काम
हे तुळशीचं झाड करते. त्याच्यामुळे तुळस रोपणाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात तरुण भारतकडून या ठिकाणी करण्यात येत आहे. आज आम्ही सिद्धेश्वर मंदिर उमरखेड, त्याचबरोबर उत्तरेश्वर मंदिर विडूळ आणि अमृतेश्वर महादेव मंदिर हरदडा, त्यानंतर महादेव मंदिर परजना, या चारही मंदिरावर तुळशी रोपाचं वाटप महिला भगिनींना केलेलं आहे. यामध्ये आम्हाला फार मोठा प्रतिसाद मिळाला आहे. तुळशीच्या रोपण्यामुळं, तुळशीच्या झाडामुळं वातावरणातील हवा शुद्ध राहते, ऑक्सिजनचं प्रमाण वाढते आणि घरामध्ये उत्साही वातावरण असते. श्रीकृष्णाला प्रिय असलेली ही तुळस गोकुळाष्टमीच्या निमित्ताने त्या ठिकाणी लावायची आहे. या उपक्रमाला आम्हाला ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो.